तर श्री स्वामी समर्थ. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी 350 रुपये घेतली, कारण ह्याचे स्लीव्ज पफ स्लीव्ज आहेत आणि बॅक बोटनेक डिझाईन आहे म्हणून. तर आहे ना, हा नेटचा ब्लाऊज आहे पूर्ण आणि हा ब्लाऊज मला संध्याकाळी शिवायला आलेला आणि त्यांना आहे ना सकाळी तर लगेच पाहिजे होता. तर ब्लाऊज फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट फिटिंगमध्ये येण्यासाठी जर अर्जंट असेल तर डायरेक्ट ब्लाऊज पीस म्हणजे जो ब्लाऊज आहे ना मापाचा त्याच्यावरती परफेक्ट माप घ्यायचं आणि त्यानुसारच आपल्याला ब्लाऊज पीसावरती अस्तरवरती कटिंग करायचं. त्यावेळेस माप वगैरे लिहित बसायचं नाही आणि कस्टमरला असं सांगायचं की तुमचा परफेक्ट मापाचा ब्लाऊज आहे. तर त्याची बोटनेक ब्लाऊज होता. तर छाती घेर ही 32 इंच आणि उंची 13 इंच आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना बोटनेक पाहिजे होता, त्याच्यामुळे ना त्यांचं शोल्डर तर छाती घेर 32 इंच असेल तर शोल्डर 6.5 इंच घ्यायचा. तर त्यानुसार मी परफेक्ट असं माप घेतलं आणि लगेचच अस्तरवरती आखून घेतलं. स्लीव्जला अस्तर लावायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी स्लीव्जला अस्तर नव्हतं लावलं. तर पाठीमागे ना चौकोनी गळा त्यांना काढायचा होता, त्यामुळे मी खुला गळा 3.5 इंच घेतलेला अस्तरवरती आणि म्हणजे पिसावरती बोटनेक होता. अशा पॅटर्नमध्ये मी नंतर तुम्हाला पुढे दाखवते डिझाईन कशी आहे काय आहे त्यानुसार. तर ब्लाऊज पीसावरती मी अस्तर कट करून घेतलं, पुढची बाजू पण तयार करून घेतली. तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये येण्याचा थोडा प्रयत्न करायचा. जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल आपली तेवढा आपल्याला परफेक्ट ब्लाऊज येतो. तर स्लीव्ज तुम्ही बघू शकता नॉर्मल असा शोल्डरला दोन्ही बाजूने 3-3 चुन्या अशा टाकलेल्या नॉर्मल पफ असा दिसतो त्या पद्धतीने. तर स्लीव्ज पण रेडी करून घेतली आणि पाठीची बाजू आणि पुढची बाजू असं मिळून असं फिटिंग वगैरे करून घेतलं अशा पद्धतीने. तर संध्याकाळचा ब्लाऊज शिवलेला आणि इतका उशीर आणि इतका वेळच नव्हता जास्त, म्हणजे शूट वगैरे करायला जेवढं जमतंय तेवढं मी करून घेतलेलं. आणि नंतर मधल्या साईडला आहे ना मधल्या बाजूला बरोबर अशी पट्टी दिलेली अस्तरची आणि त्याच्यावरती ज्या गुंड्या मिळतात ना आपण विकतच्या बघा बटन असतात त्या मी अटॅच केलेल्या, जवळजवळ 4 बसलेल्या आणि उंची 13 असल्यामुळं त्याच्या मानाने 4 बसल्या. जर उंची जास्त असेल तर जास्त बसतात अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता फायनल लुक कसा आलेला आहे आणि कसं वाटतोय ब्लाऊज ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर रात्री तो ब्लाऊज आहे ना मी कंप्लीट करून ठेवलेला, कारण त्यांना सकाळी लवकर द्यायचा होता त्यामुळं. तर सकाळी मला नाही कस्टमर आलेलं बघा आयब्रोज करण्यासाठी, तर त्यांचे पण आयब्रोज लगेचच मी करून दिले अगदी व्यवस्थित असे. तर तुम्ही बघू शकता कसे आलेले आहेत आयब्रोज. तर आहे ना एका कस्टमरचे 4 ते 5 साड्या आहेत बघा, तुम्हाला मी दाखवते. त्यांचे ब्लाऊज पीस पण काढायचे होते आणि पिकोफॉल साड्या करायचे आणि ब्लाऊज पण शिवायचे आहेत. त्यामुळं मी एक काढून घेत होते आणि जेणेकरून आपल्याला फॉल आणि अस्तर आणायचं ते पण सोपं जातं, त्यामुळं लगेचच. तर दाखवते बघा कशा प्रकारच्या साड्या आहेत. जर आपण टेलरिंग काम करत असेल ना तर वेगवेगळ्या टाईपच्या साड्या आपल्याला बघायला भेटतात आणि खूप छान वाटतं, नवनवीन साड्या आपल्याकडे येऊन जातात त्यामुळं. तर मी एक करून अशा प्रकारे ना ब्लाऊज पीस काढत होते आणि मी कोणी नसेल किंवा असेल तरी पण आहे ना मी स्वतःच ब्लाऊज पीस काढत असते. मशीनच्या दाबाखाली ठेवायचं ब्लाऊज पीसाचं एक टोक आणि पटकन कट करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे मी जवळजवळ सगळ्या साड्यांची ब्लाऊज पीस कट करून घेतलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आहे ना लगेचच दुसऱ्या दिवशी एक साडी आणि एक ब्लाऊज पीस म्हणजे नाही का ब्लाऊज शिवून पाहिजे होता, त्यामुळे मी ते पण बाजूला काढून ठेवलेलं. तर दिवस कसा जातो हे समजत नाही, कारण एक ना एक नवीन काही ना काहीतरी चालूच राहतं. कोणाचं अर्जंट द्यायचं असतं, कोणाचं आधीचं कंप्लीट करायचं असतं अशा प्रकारे. तर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण डेली काही ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. ते मी नक्कीच आता इथून पुढे काही ना काहीतरी तुम्हाला शेअर करत जाईल. आपण घरचं काम करत ह्या गोष्टी करत असतो आणि केलंच पाहिजे, माझं तर हे म्हणणं आहे. तर माझा आहे ना आवाज थोडासा बसला आहे त्याच्यामुळं व्यवस्थित येत नाही, तर थोडं तुम्ही समजून घ्या. आणि 2 अस्तरचे ब्लाऊज होते बघा कटोरी, ते लगेचच म्हणजे नाही का स्टिच करून पाहिजे होते त्यांना, त्यामुळे मला काही जास्त शूट करता म्हणजे वेळच भेटला नाही. जेवढा वेळ भेटला तेवढं तुम्हाला मी दाखवते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.